तर आत्ताच आपण मित्रांनो स्वारगेटवरून आलो, आंघोळ केली मस्तपैकी. आता डबे द्यायला जायचंय. तर मम्मी गेली आपली गावाला. तर आता सायराजन मी चाललोय डबे द्यायला. तर ह्या पण ह्याला घेऊन जाणार नाहीये ह्या पोराला. जातो आपल्या घरात. काय नाही आंघोळ केली का? हा मंदिरात जायचंय. त्यांनी पण आंघोळ नाही. हे तुला पण हा मी मंदिरात जाणार आहे आता. तर काय करायचं सांग. त्यांनी काय आंघोळ केली नाही. आपण याला मंदिरात काय घेऊन जाऊ शकत नाहीये. सॉरी, माफ कर. तर चला आता जाऊया डबे द्यायला आणि तसंच मंदिरात पण जायचं आहे आपल्याला. मंडळी, परत एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. रुपेश राजे बालगुडे ब्लॉगच्या एक नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपलं मस्त आहे की काय माहिती. तर आजचा दिवस असणार आहे एकदम खूप भारी, म्हणजे असा दिवस. तर नमस्कार मित्रांनो, कसं काय स्वागत आहे आजच्या एक खतरनाक ब्लॉगमध्ये. तर मस्त की आज शनिवार आहे आणि शनिवारचा ब्लॉग असणार आहे हा. तर आजचा आहे आपल्या सकाळी मेसला सुट्टी नाही आहे, सकाळचे डबे आहेत. त्यानंतर सुट्टीच आहे आज दिवसभर. उद्या रविवार पण सुट्टी आहे. तर बघू शकता ही मागे इस्त्री करत आहे. रोज इस्त्री करते, रोज कपडे घालून जाते. तर आपली मम्मी चालली गावाला लग्नासाठी, त्यामुळे आपण चाललो सोडायला मस्त की स्वारगेटला. बघूया आता स्वारगेटला गर्दी दाखवतो. कसलं बर राहू दे, नाही होतच मग फोडायला. संपला आता उन्हाळा तसा पण. चला चला सोडायला आपल्याला जायची स्वारगेट मस्त आहे की गाडी. तर आता सोडायला चाललोय आपण. चला आता चले मम्मी कुठली. तर आता चाललोय आपण स्वारगेटला मम्मीला सोडायला आपल्याला. तर बसने जाणार आहे, कारण आपली गाडी जरा सर्व्हिसिंग करायची. त्यामुळं गाडी काय आपण नाहीतर आपणच जाणार होतो, पण काय करणार, प्रॉब्लेम असते प्रत्येक गोष्टीत. काय होत नाही, प्रॉब्लेम दिसते प्रॉब्लेम. चला येऊया स्वारगेटला सोडून. तर आत्ता आपण आलोय मित्रांनो स्वारगेटला सोडायला आपल्या मम्मीला. असू दे जा आता. 9 वाजलेत, जा आपलं थांबत थांबत जाईल. तर मस्त पैकी आता मित्रांनो दिलेली आहे मम्मीला बसून. चला आता जाऊया आपण घरी. तर आता चालले आपण घरी मस्त की. बघू शकता आपण या स्वारगेटच्या ब्रिज वरती. मस्त पैकी गारवा सुटलेला आहे 8:30 वाजताच. तर आत्ताच आपण मित्रांनो स्वारगेटवरून आलो, आंघोळ केली मस्त पैकी. आता डबे द्यायला जायचंय. तर मम्मी गेली आपली गावाला. तर आता सायराजन मी चाललोय डबे द्यायला. तर ह्या पण ह्याला घेऊन जाणार नाहीये ह्या पोराला. जातो आपल्या घरात. काय नाही आंघोळ केली का? हा मंदिरात जायचंय. त्यांनी पण आंघोळ नाही. हे तुला पण हा मी मंदिरात जाणार आहे आता. तर काय करायचं सांग. त्यांनी काय आंघोळ केली नाही. आपण याला मंदिरात काय घेऊन जाऊ शकत नाहीये. सॉरी, माफ कर. तर चला आता जाऊया डबे द्यायला आणि तसंच मंदिरात पण जायचंय आपल्याला.